आमच्या नातेवाईकात 7-8 जणांना माझ्या हातचा चिवडा जरा जास्तच आवडतो आणि माझ्या हातचा चिवडा खूप प्रसिद्ध पण झाला. तसंच मी माहेरी हा चिवडा घेऊन जाते आणि तेव्हा माझी आई नेहमी म्हणते, की सगळ्यात भारी म्हणजे आमच्या मैचा चिवडा असतो आणि मै तू कसा करते बरं चिवडा खरंच खूप छान झाला. अशी माझी आई कायम म्हणजे दिवाळीला माझं नाव घेते म्हणजे घेतेच का मैचा चिवडा म्हणजे खूपच छान असतो. तर एक दोघं तर म्हटले होते, की रेडीमेड चिवडा आणला की काय किंवा बाहेरून करून घेतला काय, परंतु तसं काही नाही, मी घरीच चिवडा करत असते. तर ह्याच चिवड्याची आज रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिले मी मुरमुरे चाळून आणि निसून बाजूला ठेवले. त्याच्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची धुवून ठेवलं. खोबरं पण कट करून घेतलं. मका पोहे तळून घेतले सगळ्यात आधी. त्याच्यानंतर डाळ्या तळून घेतल्या. खोबरं, कढीपत्ता, शेंगदाणे परत छान असे तळून घेतले. ह्या मुरमुऱ्यामध्ये हे जेवढे तळलेले पदार्थ आहे, दगडी पोहे, मका पोहे, कढीपत्ता, शेंगादाणे, खोबरं हे सगळं मिक्स करून घेतलं आणि चांगलं मिक्स होईपर्यंत त्याला हलवायचं आहे, कारण तेल वगैरे त्याला सगळं व्यवस्थित लागतं. त्याच्यानंतर दगडी पोहे पण त्याच्यात टाकून घेतलेले आहे आणि सगळ्यात शेवटी जे तेल राहिलेलं आहे ना, त्या तेलामध्ये मिरची तळायची आहे, कारण ठसका वगैरे होत नाही आणि जो चिवडा मसाला आणलेला असतो ना, तो कच्चा पण टाकायचा आहे मुरमुऱ्यामध्ये आणि थोडंसं कढईमध्ये कडकडीत तेल झालेलं असतं ना, त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि हा मसाला चांगला तळून घ्यायचा आहे आणि हे तेल त्याच्यानंतर या मिश्रणमध्ये म्हणजे मुरमुऱ्यामध्ये ओतून द्यायचं आहे आणि छान असं हलवू घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तर असा काही छान चिवडा होत असतो, एकदम मिक्स करून घ्यायचं. तर आता चिवड्याची रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय.